तर बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा उमटले। अंबादास दानवेंनी हा मुद्दा उपस्थित केला आणि आरोपी हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे असल्याचा आरोप केला। याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। बीड प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवेंनी केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं। या प्रकरणामध्ये AI टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रकरणाचा शोध घेत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। सहा गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे। दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। 6 आरोपी आहे, 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही। आणि सभापती महोदय आणखी आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात, मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिकांना नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले। अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेने केलेला आहे। तिथला जो PI आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय। त्यावेळेचा जो इन्चार्ज PSI आहे त्याला सस्पेंड केलेला आहे। 3 आरोपींना अटक केलेली आहे। ही केस CID क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे। तिथे या संदर्भात एक स्पेशल SIT तयार करायला सांगितलेली आहे। ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं, सहभाग नसतो, अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो। त्यामुळे मला असं वाटतं ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।